एका मुलावर संतुष्ट न होता हिंदूंनी किमान 4 मुलांना जन्म द्यावा असं आवाहन माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केलंय। एका मौलवीच्या वक्तव्यावरून त्यांनी हिंदूंना हे आवाहन केलं। पाहूया हा रिपोर्ट। बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यावा या आमदार रवी राणांच्या ऐतिहासिक मागणीनंतर आता त्यांच्या पत्नी आणि माजी खासदार नवनीत राणांनी प्रत्येक हिंदूने 4 मुलं जन्माला घालावीत असं आवाहन केलंय। नवनीत राणांनी यासाठी मौलाना सय्यद कादरी नावाच्या एका मौलवीचा दाखला दिला। मौलवीला स्वतःला 4 बायका आणि 19 मुलं असल्याचं सांगितल्यामुळे आता हिंदूंनीही एका मुलांवर न थांबता 4 मुलं जन्माला घालावीत असं नवनीत राणा सांगतायत। जर बिबट्यासारखा प्राणी जर मनुष्य एरियामध्ये वावरत आहे, मनुष्याच्या एरियाच्या संपर्कामध्ये आहे, वारंवार तो वस्तीमध्ये येत आहे, तर त्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन जर लहानपणापासून जर पाडलं तर मला असं वाटते बिबट्या चांगल्या प्रकारे टिकेल, नसबंदी करायची गरज पडणार नाही। सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3 4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 3 4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे। त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे। दरम्यान स्वतः राणा दाम्पत्याला 2 अपत्य आहेत। मात्र आता जर ते लोक खुलेआम 19 मुलं सांगत असतील तर हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत असा तर्क राणांनी लगावलाय। नवनीत राणा ज्या भाजपमध्ये, त्या भाजपची राज्यात आणि देशात सत्ता असल्यानं भाजपला थेट कायदा करा अशी मागणी करता येऊ शकते। त्यामुळे नवनीत राणांच्या पाठपुराव्यानं संसदेत या संबंधी चर्चा घडवून येईल अशी आशा करूया। मात्र स्वतः लेकरांचा सांभाळ करताना रवी राणांच्या सल्ल्याप्रमाणे हिंदूंनी बिबटे पाळावेत की मग नवनीत राणांच्या आवाहनानुसार 4 मुलं सांभाळावीत, याबद्दल राणा दाम्पत्यानं आपापसात चर्चा करून कुणीतरी एकानं आपलं आवाहन माघारी घेणं गरजेचं। यातला विरोधाभास म्हणजे ज्यांचे हिंदू शेरणी म्हणून पोस्टर लागतात त्या भाजपच्या नवनीत राणा मुस्लिमांच्या वाढत्या अपत्यांबद्दल चिंतेत आहेत। दुसरीकडे बिबट्यांच्या वाढत्या संख्येबद्दल भाजपचे वनमंत्री गणेश नाईकांना चिंता सतावते आणि तिसरीकडे बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या म्हणून रवी राणा भाजप सरकारकडे मागणी करतायत। बिबट्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, परंतु शासनाच्या वतीनं वन खातं सक्रिय आहे। ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या बिबट्याचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी लगेच त्याला पकडण्याकरता यंत्रणा सक्रिय होते। जर बिबट्यासारखा प्राणी जर मनुष्य एरियामध्ये वावरत आहे, मनुष्याच्या एरियाच्या संपर्कामध्ये आहे, वारंवार तो वस्तीमध्ये येत आहे, तर त्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन जर लहानपणापासून जर पाडलं तर मला असं वाटते बिबट्या चांगल्या प्रकारे टिकेल। सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3 4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।